गाईस तुम्ही बघताय काय एकदम आळशी माणसं आहेत. सगळ्यांची मॅगी माझ्याकडे दिलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता. इकडनं चांगल्यात तिकडनं चांगल्यात. हे बघा ही आमची झिंगू 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 झिंगू. तर मी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी नाही तर व्हिडिओ काढण्यासाठीच घेतलाय तेवढा बॅग. तर तुम्ही बघू शकता. अजून काय बॅगी असेल तर आमच्या दादाकडे देऊ शकता. हा आळशी दादा आहे एक नंबर. तेजसला पण आधी फोन तेजस 3 लाच आहे ना, तो पण 1 लाच होता ना कधी. सोना सोना बघा काय करते. हाय चला तर मित्रांनो आज आम्ही फ्रेंड सोबत चाललेलो आहोत महाबळेश्वरला. तुम्ही सगळ्यांसोबत जातो. अरे मला एवढी मजा वाटली का मला म्हणते चल आपल्याला बोटिंग जायची म्हणते. अरे बाई मीच बोट चालवून. अरे गपच बाई इथं तो फोटोशूट चाललेलं. ही फोटोशूट चाललेलं कपलचं. ही पूर्ण ती पूर्ण गले नागले तनिया बाई पीछे तो देख पीछे चालू करो. तर मी बोला आमच्या गावाकडे इंजिन चालू करताना आज मी बोटिंग बसलो. आता जातो असे थेट पाण्यात. आता काय येत नसते मला. आता काही येतच नसतं परत. आता पाण्यामध्ये मस्ती करायला चालली आम्ही. आई मी मच्छी पकडायला चाललो. अरे भाई पहिल्यांदा बोटिंग बसलो ना मला एवढी मजा वाटली तर भाई मी नुसते झपक 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 पाणी मजा करू. अरे मला एवढी मजा आलेली का मी नुसती पाण्यात हात गेलो. ही बोट वाकडी तिकडी. अरे वर्षी अरे मी ऐकच नाही की म्हणता नीला कुठे न्यायच्या लायकीचीच नाही राहिली बाई. नुसती पाण्यात हात घालते. तू का स्विमिंग पूलला बसली का स्विमिंग बाई पकी शाईन मारायला लागली म्हणतोय का तुला वाटलं नुसती बाई ही पूर्ण ती पूर्ण ती अरे बाई कसला चालवतोय बघ धूम चाल. अरे बाई तेवढ्या मला सलमान खानची आठवण आली. बोललो कांच्या तरी जनतेने अशी चालवलेली आहे. अरे बाई 10 मिनिटांनी त्यानं मला परत आमचं लगेच पैसे संपलो. आम्ही आलो लगेच. मी पक्का धिंगाणा घातला. मला एजंट बसायची मला एजंट बसायची. तर मंडळी आता मी महाबळेश्वरला गेलीच आहे. तर मला एक मंदिर लागलेलं होतं म्हणून मी म्हटलं चला आपण पण सगळ्यांनी जाऊया मंदिरात. तर हा गणपती एवढी नंदी लोक कपरत होत होती. बाबा मी म्हणतो का आमच्या गावात आमच्या ताल्यावर मी पक्की कपरत होती. ही पहिल्यांदा बोलू एवढी पब्लिक कपरत होताना बोलते. मी खिडकीतनंच दर्शन घेतला. भरपूर पब्लिक होती त्याच्यामुळे मी लांबूनच दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या उंदीर मामा. चला तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आम्ही आता निघालो. तर मंडळी आता आम्ही पुढच्या लोकेशनला आलेलो आहोत नाना फडणवीस वाडा. तर बघूया तुम्हाला पण दाखवते. चला एवढा एन्जॉय केलाय ना मस्तच वाटला आम्हाला महाबळेश्वर मध्ये जाऊन. एवढे भारी भारी पॉइंट आहेत बघण्यासारखे. नाना फडणवीस वाडा हा एवढा भारी आहे ना. जुन्या काळातल्या सगळ्या सागाच्या झाडापासून सगळ्या बनवलेल्या वस्तू आहेत. तिथं व्हिडिओ बनवायची तर काही एंट्री नव्हती पण मी चोरून व्हिडिओ बनवलेली आहे. की तर मी बोलली की व्हिडिओमध्ये सगळ्यांना दाखवून आपण पब्लिकला तिथे जाण्यासाठी काय करायचंय तर आपण सर्व पब्लिकला तिथे जाण्यासाठी उत्सुकता म्हणजे त्या लोकांना दाखवण्याचा मी प्रयत्न करते का तुम्ही पण जाऊन तिथे विजिट करा. या जागेमध्ये महिलांचा हळदी कुंकू व्हायचा तेवढ्यात आम्ही दुसऱ्या साईडला गेलेलो आहोत. चला तर आम्ही आता चाललो जेवायला. गाडी थांबवली बाई. कोंबडा लेग पीस मागवला. कोंबडा बघ नुसता तुरा हलव. मी लगेच आम्ही दुसऱ्या पॉइंटला गेलो. मस्त वातावरण होतं. थंडी वाजत होती दिवसा पण तेवढ्यात हे इकडे जाईल तिथे कसे माणसं पैसे ना. तर आम्ही दुसऱ्या पॉइंटला पाचगणीमध्ये पोहोचलो. पाचगणीमध्ये एवढे भारी पॉइंट आहे ना असं वाटत होतं की तिथे एकदम हिरवं सुंदर सगळं खालचं दिसत होतं. असं वाटलं की मी आता पडते. मी पायाखाली सगळे लाकडाचं बनवलेलं होतं. तो डुगू हलत होता. मी यांना बोला अरे मी भाई अरे एवढी लोक एरी उभी राहिले ती का पडणार ती का राहिलं. एक नंबर तिथे वातावरण होतं सगळं. आम्ही पाचगणीमध्ये आलेलो आहोत. पाचगणी तर बघा तुम्ही पॉइंट एवढा भारी आहे आणि एवढा मस्त आहे तर तुम्हाला मी दाखवते. चला तर किती भारी आहे. मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि एकदा येऊन विजिट करा. तर बघू शकता बघा मला तर खूप मजा आलेली. तेवढ्यानं आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या पॉइंटला म्हणजे टेबल पॉइंटला. चला तर मग तर हाय गाईज आम्ही टेबल पॉइंटला आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता बघा किती मजा आहे. हाय गाईज मी घोड्याला हात लावलेला आहे. खूप दिसतं तो भारी आहे ना बाई कसा दिसतं मस्त दिसतं ना. कसला भारी. तेवढ्यान बाई सगळी गोऱ्यावर बसायला. बाई मी बसलो तर बोललो वाच तिकडे वाचणं करायचं मला उलटा ना वाच
वाकडा तिकडा होता म्हणून त्याला नको बोललो. तेवढ्यान आमच्या मॅरम बसलेल्या घोऱ्या बाई उतरता येतं का ही मार. तेवढ्यान आमच्या दादाने हात दिला उतरायला. बाई हो धिंगाणानुसार राडा ही नाचत ही ती पूर्ण उभी होता आणि बाई. तर आम्ही आता निघालो दुसऱ्या पॉइंटला. आता आम्ही चाललेलो श्री क्षेत्र महाबळेश्वर. इकडे मंदिर आहे आणि इकडे खूप सारे असे शंकराच्या पिंडी गणपती वगैरे सगळे कारखाने म्हणजे पितळेपासून बनवलेल्या वस्तू भेटतात तिथे. तर समोरच चढताना श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या इथेच आहे. पण न्याला तरी पोरींचा या जत्रा न्याण्यात अजून पालखी न्याण्यात अजून बाजारात न्या बाई. नुसतं या घेऊ का त्या घेऊ. हे आहे मी महाबळेश्वरच्या मार्केटला आईलो पण घरीच पैसे राहिलो. तू दे ना दे 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 50 रुपये दे ग दे. तो भाई तुम्हाला माहितीच आहे मला पाका बोलायला लागतंय. तू आणि दुकाने अरे भाई करून माझा श्वास भ्यापरा बुडली भ्यापरा. तेवढे दादा काय नुसतं बघ होता मला चल त्याची पण तेवढ्या आमच्या दादाला खेळणी अरे आताच एकटा आहे ना दुसरी अजून आली ना कुठं खेळणं कोणाला घेऊ तुला तिला खेळायला घे. तेवढ्यात आम्ही प्रतापगडला. तर मित्रांनो नमस्कार कशात बऱ्यात ना बरे राहिलाच पाहिजे माझी व्हिडिओ बघायला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत प्रतापगडला. तर तुम्ही बघितलंच असेल किंवा नसेल तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोय. अरे बाबा ही आमची लालपरी जाईल तिथे असं वाटतं ना तिला बघून का आम्ही गावाकडे चाललो. तर एवढा भारी वाटतं तिच्याकडे गाडावर चढायला जेम ते मला असं वाटतं 15 ते 20 मिनिटं 20 मिनिटं पण नका पकडू 15 मिनिटच पकडायचं चालायला लागल्यानंतर. फक्त 15 ते 20 मिनिटात आपण गडावरती जाऊ शकतो. महाबळेश्वरला तर आलेलोच आहोत फिरायला. तर म्हटलं चला आपण आपल्या राजांना भेटून येऊ आपल्या राजांचा किल्ला बघून येऊया. आपल्याला तो इतिहास तरी समजेल 2 शब्द तरी समजेल म्हणून आम्ही गेलेलो आहोत. कुठे पण गेला तरी या माणसांचं नुसतं फोटोशूट हे पूर्ण फोटो काढतात ते पूर्ण फोटो. अरे पहिले 2 शब्द विचारा इथला इतिहास काय आहे 2 शब्द त्यातनं ऐकून घ्या आपण जेणेकरून गावाला जाऊन किंवा घरी जाऊन ते 2 शब्द आपण समोरच्या माणसाला सांगू. तर चला मित्रांनो आपण आता पुढे खूपच वेळ झालेला म्हणून आम्ही आता तिकडनं निघालेलो आहोत घरी जायला. चला तर आपण इकडे जाऊ. तर मित्रांनो आपण आता शिवकालीन खेडेगाव बघायला जाऊया. आपल्याला लाईव्ह म्हणजे हे आपल्याला त्यांनी केलेलं सर्व काही इथे पूर्ण असं त्यांनी स्वतःनी हातापासून बनवलेले आहेत. बैलगाडी त्यांचे संसार सर्व. आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. तर फुल मजा केलेली आहे. तर आम्ही आता गेलेलो आहोत बाजारात महाबळेश्वरच्या बाजारात फिरायला गेलेलो आहोत काही वस्तू घ्यायला. चॉकलेट बोला नुसतं फोन येत भाई मला नुसतं फोन कर स्ट्रॉबेरी आण चॉकलेट आण त्यान भाई पैसे पाठव मला नुसतं फोन चॉकलेट आण त्यान. तर मी बोला अरे बाई पैसे नाही इथं जीपे करा जीपे स्कॅनर देतो मी तुम्हाला जीपे करा. तर मला तेवढ्या आमच्या मॅडमच्या मुलींनी बोलते चल दीदी तुला मी नेतो दाखवायला. तर तिने मला हा गार्डन दाखवला. तर आम्ही गेलेलो आईस्क्रीम खायला स्पेशली आईस्क्रीम तिथे ती 300 रुपयाची 360 रुपयाची आईस्क्रीम भेटते. भाई ती आईस्क्रीम खायला आम्ही गाडी थांबवलेली त्याच्यामुळे आम्ही आता पुढे चाललेलो. ती मला दाखवते बघा चला बोलते आपण तुला दाखवते काहीतरी. म्हटलं तुला तू दाखव मी व्हिडिओ बनवते. तर ती मला आणते बघा कशी करून दाखवते गोल. तर तिने मला आणलेलं गार्डन दाखवायला महाबळेश्वर मध्ये. बाई हे नुसते फ्लावर्स म्हणजे अगं बाई फुला तर हे लगेच चॉकलेट बिकलेटा घ्यायला मी बाजारात घुसल्यावर मी ऐकतंय का या घेऊ का त्या घेऊ का बाई ह्यो दिसत तो दिसत मी नुसती बाई येऱ्या पिशासारखी इकडं घेऊ का तिकडं घेऊ चॉकलेट घेऊ का कॅडबरी घेऊ बाई हे नुसतं कोंबू. चला आता आमचं आता घेऊन झालेलं आहे. आमका आता सगळ्याला घेऊन व्हायचा. आता आम्ही आईस्क्रीम खाऊच शकतो. तेवढा पक्का वेळ झालेला आहे. चला म्हणजे आपण हॉटेलला जाऊया गावरान कोंबडा खायला. बाई कोंबडा खायला उतरलो काय नाही पक्की तांडी वाज मी नाही येत मी झोपूनच राहिलो गाडीन. एवढा आमचा दादा म्हणते पापड मागवा. बाई पापड खायला असा घसरलाय का नाही म्हणते का तू मला नाही भेटायचा तो पापड मला पाहिजे मला जेवायला नको मला पापडच पाहिजे. बाई तू का बारका पोरे बारीक पोरांसारखा जाते ना तिथे जाईल तिथे इज्जत घालवते. बाई यो का घर आहे का आपलं घर आहे का कसं. अरे बाई प्रत्येकाची वेगवेगळी मी मागवली दार खिचडी बाई ती दार खिचडी बघूनच मी घाबरलो. बाई यो एवढा मोठा टाला मागवला मी टाला नाही संपलं ना घशान टाकत घशान. बाई मी ऐकते का ह्यो मागवतो ह्यो माझा ताट दिव इथं पक्की हावरी ह्यो मी मागवला लेख अंडाकडी आली मला कोंबड्याचा रसा. पण आपल्या पनवेलला जसं भेटतंय ना तसं कुठंच भेटायचा नाही. चिकन बोल मटन बोल. आम्ही निघालो घरी जायला. चला तर आपण घरी चला बाय.